काल आमच्या गावात ना वटपौर्णिमा होती. अनेक महिला इथं आलत्या बघा. इथं वटपौर्णिमेचं म्हणजे करा. हा ना, किती जण आलत्या तरी? किती जण? 200 जण आले असतील इथं. जास्त असते. मंगेश अरे आम्ही पत्रा आणल्या, सगळे अँगल आणल्यात. इथं आपल्या शेड मारायचे पूर्ण. इथून स्टार्ट करायचं डायरेक्ट तिथपर्यंत करायचं. मी ना राजस्थानला गेलतो 3 वर्षा आधी. तेव्हा मी ना तिथं आहे ना तुकाराम महाराजांचं, नामदेव महाराजांचं आणि पंढरपूरच्या विठू माऊलीचं तेव्हा मंदिर बघितलं राजस्थानला. सेम तसंच कंस्ट्रक्शन इथं आहे. कधीपासून सेवा करता इथं? कधीपासून करता? आता रिटायर झाल्यानंतर 8-9 वर्ष झाली. तुमचं नाव काय? आणि प्रकाश कोळेकर. प्रकाश कोळेकर. प्रकाश बी कोळेकर. आता नाही 1 वाजलाय. सिद्धेश आलता, त्याला पांढऱ्या डोंगरात आमच्या देवगावचं शूट घ्यायचं नाही का. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण 11 वाजल्यात. जस्ट मी आता गोट्यात बसलोय. सकाळी 7 वाजता आलतो. गोटा विटा सापदीप सफाई करून धुवून बिवून घरी गेलो, झोपलो, परत उठलो, आता आलोय गोट्यावर. मंगेश अरे आम्ही पत्रा आणल्या, सगळे अँगल आणल्यात. इथं आपल्या शेड मारायचे पूर्ण. इथून स्टार्ट करायचं डायरेक्ट तिथपर्यंत करायचं. आणि तिथं खाली पत्रा फाटला ती पण लावायचा पत्रा, प्लस वळायचा पत्रा चेंज करायचा. एवढे आज काम करून टाकायचे. प्लस सिद्धेश येतोय, गावात जायचे आम्हाला. 1 hour later. आता नाही 1 वाजलाय. सिद्धेश आलता, त्याला पांढऱ्या डोंगरात आमच्या देवगावचं शूट घ्यायचं नाही का. मग चल म्हणलं फिरून येऊ तेवढंच. आमचे फॅब्रिकेटर काय गायब झालाय, फोन उचली ना तो आता. तो पण नाही आला. हो 1 वाजल्या बरोबर. वातावरण एवढं खास नाही आलं अजून, पण जेवढं व्हायला पाहिजे. तर मला घेताय का? आता आज आम्ही आलो शूट करण्यासाठी. आता खूप वेगवेगळे कंटेंट तुम्हाला बघायला भेटणार आहे माझ्या चॅनलवर पण, आणि माझ्या दादांच्या चॅनलवर पण बघायला भेटणार आहे. यावेळेस आम्ही जरा सिनेमॅटिक जरा विचार करायला खूप वेगवेगळे डोक्यात कन्सेप्ट आहे. आता दोघांची आयडिया मिळून आम्ही एकत्र काय ना कॉलॅब करणार करता. आहे. बरोबर बोलला ना मी. पांढऱ्या डोंगरावर सगळ्या सुखसोयी, सगळ्या राहणं खाणं पिणं, इव्हन टॉयलेट. इथं गोशाळा पण गेलेली आहे. मंदिराचा परिसर चांगला आहे. नवीन मंदिर चांगलं बांधता येते. बाहेरचे लोक ना लय मानतात. आमच्या इथं एक पण येत नाही जास्त करून. मीच पहिल्यांदा आलो जास्त. मस्त एवढा आला असं इथं बोलतं. मी पण जुनं मंदिर होतं ना, त्याचं काम पण नसून काढलं तेव्हा आलतो. तवाले भारी होतो डायरेक्ट घ्यायचे. त्यावेळेस हे अख्खं मोकळं होतं, तवाले भारी होतं. पण भेद धर्म काही लिंगामध्ये आपल्याला घेऊन ह्या स्वराज्याचे आतलं मंदिराचं कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे. लय मोठं रे. मी ना राजस्थानला गेलतो 3 वर्षा आधी. तेव्हा मी ना तिथं आहे ना तुकाराम महाराजांचं, नामदेव महाराजांचं आणि पंढरपूरच्या विठू माऊलीचं तेव्हा मंदिर बघितलं राजस्थानला. सेम तसंच कंस्ट्रक्शन इथं आहे. नारेली टेम्पल आहे अजमेरला, सेम तसं आहे बरं का. आणि हा दगड पण तोच वाटतोय. सही बांधलंय नाही. पूर्ण झालं ना मंगला जबरदस्त वाटतंय. तर ते ना जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनात घडलेल्या सगळ्या गोष्टी ना अशा पेंटिंगमध्ये असं यांनी ना पूर्ण हे केलेलं आहे नाही का. असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक ठिकाणी असं आहे ना तुम्हाला बघायला भेटते नाही का. त्याचे एकदम मस्त कोरलेलं आहे याला प्रत्येक. आम्ही चाललोय घरी. पहिला नाश्ता करायचा, आता बाकी गोष्टी नंतर घरी बसू. आता लय भूक लागली बाई. 2000 years later. कधीपासून सेवा करता इथं? कधीपासून करता? आता रिटायर झाल्यानंतर 8-9 वर्ष झाली. तुमचं नाव काय? आणि प्रकाश कोळेकर. प्रकाश कोळेकर.
प्रकाश डी गोळेकर बघा अंगारच्या भावाचा उरूस असतो वा आपले सगळी असतात ना उरसाच्या वेळेस पुरुष आहे ना हा अक्षय तृतीयेला असतो हा त्यात मला कवली असते जेवण असतं सगळं सगळ्या जाती धर्मातले लोक इथे येतात हा सगळं आलं जेवण. नांगर शावाची इथं सिद्धेशला जरा शूट करायचं होतं आणि ते कोळेकर बाबा होते त्यांनी आम्हाला बरीच माहिती सांगितली इथं हे दर्ग्याबद्दल. इथं आम्ही ना जरी दळशांचा उत्सव असतो ना त्यावेळेस आम्ही कवाली बिवाली लळ ऐकलेली मी पण. आणि इथं जेवण वगैरे सगळं सोयी असतात आमच्या इथले सगळे आहे ना जाती धर्मातले लोक इथं आहे ना दर येतातच ते उरसाच्या वेळेस. आणि पालखीच्या वेळेस पण मी लळ आलेलो इथं. म्हणजे काल आमच्या गावात आहे ना वट पौर्णिमा होती. हा. आणि महिला इथं आलत्या बघा इथं वट पौर्णिमेचं म्हणजे करा. भरपूर आलं त्या माहिती हा ना किती जण आलत्या तरी हा? किती जण 200 जण आले असतील इथं. अहो, जास्त असते कारण की अख्खी माळवाडी हा गावातली परत आता ह्या सोसायट्यांनी हा हे सगळे येतात. हा सगळं करशावाची इथलं सगळं माहिती घेतली शूट घेतला अक्क सिद्धेचं पण झालं. मी पण ऑलरेडी सगळं शूट केलेलं आहे. मी तर बऱ्याच वेळा आलेलो आहे आम्ही. साफसफाई चालू आहे दिंडी येणार आहे त्याच्यामुळं. इथं आरसीसी रोड पण केला यांनी आणि एवढा परिसर आहे फक्त अख्खा दर्ग्याचा एवढा. चालायचं का चालेल चला आता आम्हाला कष्ट चालू होईन घरी जायला आता मला रे वासरांचं करायला लागेल ना लय उशीर झाला रे. जवळपास आहे ना बाई 6 वाजून 15 मिनटं आल्यात. सगळं काम उरकलं माझं. आज लई टाक बाटली अड्या अजून तर घरी जाऊन आंघोळ पिंगोळ करून फ्रेश व्हायचं आहे. त्यात केस पण कापायचे जरा मला जरा. आजचा व्हिडिओ लय मोठा होईल नाहीतर. आजचा व्हिडिओ आपण इथं सेंड करू. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आपला आवडला असेल ना तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट पण करा. भेटू आपण उद्या आता.